मित्रांनो, आपण आपल्या आईला जेवढं स्थान देतो तेवढंच स्थान आपण आपल्या वडिलांना देत नाही. हिंदी असो वा मराठी, गायक असो वा लेखक, प्रत्येकाने आईचीच महती सांगितली. पण बाप मात्र कुणालाच आठवत नाही का? भूतकाळातली कथा सांगून मी नक्कीच तुमचं वर्तमान बदलू शकत नाही, पण वर्तमानातली कथा सांगून मी नक्कीच तुमच्या भविष्याला हातभार लावू शकते. म्हणून मी आज तुम्हाला एक वास्तविक प्रसंग सांगणार आहे. बाप तुम्हाला रागवतो पोरांनो, बाप तुम्हाला किटकिट करतो, हे करू नका ते करू नका, पण बाप असं का करतो? आज मी तुम्हाला एक छोटीशी कथा सांगते, त्यानंतर कळेल तुम्हाला बाप काय असतो. एका सिटीमध्ये एक मुलगा राहत होता, लाडाचा मुलगा, एकुलता एक मुलगा. मुलाला वाटलं मी एकुलता एक आहे, एकटा मी आहे, बापाला चांगला पगार आहे, बाप माझा खूप लाड करेल. पण बाप मात्र खडूस होता. बाप मात्र फार खडूस होता. पोरगं म्हणायचं, बाबा माझ्या मित्राने नवीन सायकल घेतली, मला पण सायकल पाहिजे. बाप म्हणायचा, नवीन सायकल कशाला, जुनी आहे ना, मग तीच वापर. पोरगं म्हणायचं, बाबा माझ्या मित्राने नवीन कपडे घेतलेत, मला पण नवीन कपडे पाहिजेत. बाप म्हणायचा, नवीन कपडे जुनी आहेत ना, ती फाटलीत का, मग तीच वापर. पोरगं म्हणायचं, बाबा मित्र पिक्चरला चालली, मला पण पिक्चरला जायचंय. बाप म्हणायचं, आता टाकीला लागलाय, काही दिवसानं घरात टीव्हीवर लागतो, तिथं बघ. पोराला बापाचा फार राग यायचा, पोराला बापाची झीट आली. पोराने ठरवलं होतं, देव असा बाप जगात कुणालाही देऊ नये. एवढंच काय, टीव्ही बघत बसलं आणि थोडं बाजूला जर जाऊन बसलं. बाप म्हणायचा, टीव्ही बघत नाही, मग कशाला चालू केली आहे? टीव्हीचं बिलकुल तुझा बाप भरणार आहे का? लाईट फॅन चालू असलं, बाजूला जाऊन बसलं, बाप ओरडायचा, असा बाप कुणाला असतो का रे? एवढा किती त्या बाप कुणाला असतो का रे? पोराला बापाचा फार राग यायचा. अरे एवढंच काय, अपार्टमेंट मध्ये वरती जाताना कुणाची गाडी तिरकी पडली असली तर बाप म्हणायचा, ती सरळ कर. पोरगा म्हणायचा, त्यांची गाडी मी का सरळ करू? पण बाप रागवायचा, बाप ओरडायचा. कुणाच्या घरासमोर चपला जरी उलट्या पडल्या असल्या तर बाप म्हणायचा, त्या सरळ कर. पोराला बापाचा राग आला. पोराने ठरवलं होतं, पोराने संकल्प केला, काही करणार, शाळा शिकणार, नंबर काढणार, अभ्यास करणार, नोकरीला लागणार आणि या किटकिट्या बापाच्या आयुष्यातून दूर निघून जाणार. लई त्रास दिला ह्यानं. आणि पोरगानं संकल्प केला. पोरगं मागं हटलं नाही. 5वी 9वी 10वी 11वी 12वी इंजिनियर झालं आणि आता वाट बघत होता की फक्त एक कॉल यायची, एक कॉल यायचा, इंटरव्ह्यू द्यायचा आणि या किटकिट्या बापाच्या तावडीतून सुटून जायचं. आणि एका दिवशी मुलाला इंटरव्ह्यूचा कॉल आला. मुलगा आनंदला. मुलगा म्हणाला, आई मला इंटरव्ह्यूचा कॉल आलाय. आईला आनंद झाला. आई म्हणाली, जा लेकरा जा, देवाच्या पाया पड. आयुष्यात पहिल्यांदा मुलगा देवाच्या समोर जाऊन उभं टाकला. देवासमोर हात जोडले आणि म्हणाला, देवा मी तुला 1 किलो पेढं देतो, फक्त मला ही नोकरी लागू दे. मला या किटकिट्या बापाच्या तावडीतून सुटायचंय. लई त्रास दिला ह्यानं. आणि मुलगा तिथून निघाला. आई म्हणाली, लेकरा चाललाय जा, पण एकदा बापाच्या पाया पड. मुलगा लांबनच बापाच्या पाया पडला आणि इंटरव्ह्यू साठी निघाला. इंटरव्ह्यू एका मोठ्या अपार्टमेंट मध्ये होता. खाली पाटीवर लिहिलं होतं, इंटरव्ह्यू 4थ्या मजल्यावर चालू आहे. वर जाण्यासाठी रस्ता पार्किंग मधनं होता. मुलगा निघाला पाहिलं तर एक सायकल तिरकी पडली होती. सवयीप्रमाणे मुलानं सायकल सरळ केली. वर गेला. 2ऱ्या मजल्यावर एक झाडाची कुंडी तिरकी पडली होती. कुंडीतली माती खाली सांडली होती. मुलानं माती त्यामध्ये भरली, कुंडी सरळ केली. बाजूला जार ठेवलेला होता. जार मधलं पाणी त्या झाडाला टाकलं. मुलगा समोर गेला, जिथं इंटरव्ह्यू चालू होता तिथं पोहोचला. बाहेर चपला उलट्या सुलट्या पडल्या होत्या. सवयीप्रमाणे मुलानं चपला सुलट्या केल्या. आत गेला आणि बघतो तर काय 10-15 मुलं अशी रांगेत इंटरव्ह्यू साठी बसली होती. एक मुलगा इंटरव्ह्यू साठी आत जात होता आणि टेन्शन मध्ये घाम पुसत बाहेर येत होता. मुलाला वाटलं, एवढी मुलं, आपला नंबर लागेल का नाही, आपल्याला ही नोकरी लागायला पाहिजे, आपलं सिलेक्शन होईल का नाही, आपण नापास होऊ की काय या इंटरव्ह्यू मध्ये. मुलाला भीती वाटली आणि त्या क्षणाला मुलाची नजर एका रूम मध्ये गेली. त्या रूम मध्ये लाईट आणि पंखा चालू होता. तिथं कोणीच बसलेलं नव्हतं. मुलगा सवयीप्रमाणे तिथं गेला, लाईट आणि पंखा बंद केला आणि मुलगा जिथे इंटरव्ह्यू चालू आहे तिथे येऊन बसला. एक मुलगा आत जात होता. मुलानं पाहिलं, एकही मुलगा आता स्पर्धेत उभा नाही. सगळ्या मुलांचा इंटरव्ह्यू झाला. हा एकटाच तिथं थांबलाय. त्यावेळी हा ताडकन उठला, लाईट आणि फॅन बंद केला. आता हा मुलगा जिथे इंटरव्ह्यू चालू आहे तिथं पोहोचला. दार उघडलं आणि म्हणाला, मे आय कम इन सर? साहेब म्हणाली, यस कम इन. यू आर रेडी फॉर इंटरव्ह्यू? मुलानं डोळे घट्ट बंद केले. देवाचं नामस्मरण केलं. म्हणलं, देवा आता तुला 2 किलो पेढं देतो, फक्त मला या बापाच्या तावडीतून सुटायचंय. एकदा काही नोकरी लागली की परत या बापाचं तोंड आयुष्यात कुणाला कधीच बघणार नाही. मुलानं डोळे उघडून, यस आय एम रेडी फॉर इंटरव्ह्यू म्हणते. तोच साहेबांना समोर हातात लिफाफा धरला होता. मुलाने विचारले, हे काय? साहेब म्हणाले, उद्यापासून तुम्ही नोकरीवर येऊ शकता. मुलगा म्हणाला, कसं काय? तुम्ही मला कोणते प्रश्न विचारलेच नाहीत, मी कोणत्या प्रश्नाची उत्तरं दिलीच नाही, तुम्ही माझा इंटरव्ह्यू घेतलाच नाही, मी इंटरव्ह्यू दिलाच नाही, मग माझं सिलेक्शन झालं तरी कसं काय?
साहेब म्हणाले, तुम्हाला माहीत नसेल म्हणून सांगतो, आम्ही आमच्या अपार्टमेंटमध्ये ठिकठिकाणी CCTV कॅमेरे लावून ठेवले होते. आम्ही पाहिलं तुमचा काहीही संबंध नसताना तुम्ही सायकल सरळ केली, तुमचा काहीही संबंध नसताना तुम्ही चपला सरळ केल्या, कुंडी सरळ केली, माती भरली, त्यामध्ये पाणी टाकलं आणि आमच्या लाईट सुद्धा बंद केल्या. मुलाला अचानक बापाचे सगळे संस्कार आठवायला सुरू झाले. मुलाला आठवलं आपला बाप कसा आपल्याला ओरडत होता, कसा रागवत होता. मुलगा तिथून जायला निघाला लगेच. साहेब म्हणाले, थांब बाळा, तुझ्या आई वडिलांना माझा एकदा नमस्कार सांग. कारण तू पैसे भरून कुठल्याही इन्स्टिट्यूट मध्ये डॉक्टर होऊ शकतोस, इंजिनियर होऊ शकतोस, वकील होऊ शकतोस, पण संस्कार हे मात्र आई वडिलांच्या इन्स्टिट्यूट मध्येच भेटतात. पण संस्कार मात्र आई वडिलांच्या इन्स्टिट्यूट मध्येच भेटतात. मुलाला कधी घरी जातो आणि बापाला भेटतो असं झालं. मुलगा धावत पडत घरी गेला, दारात जाऊन उभं टाकला, धापा टाकत मुलगा उभं टाकला. मुलानं दाराची बेल वाजवली, आईने दरवाजा उघडला. आई म्हणाली, काय झालं बाळा? मुलगा म्हणाला, आई मला नोकरी लागली, आई मला उद्यापासून कामावर बोलवलंय. आई म्हणाली, वा लेकरा वा, जा हे लेटर देवाच्या समोर ठेव आणि देवाचे आभार मान. मुलगा आत गेला. मुलानं पाहिलं एकीकडे देवघर आहे आणि एकीकडे आपला बाप पेपर वाचत खुर्चीवर बसलाय. मुलगा देवघरात गेला नाही, मुलगा बापाकडे गेला. बापाकडे गेला आणि ते नोकरीचं लेटर बापाच्या पायावर ठेवलं आणि माथा बापाच्या पायावर टेकवला. आणि जसा माथा मुलानं बापाच्या पायावर टेकवला तसे मुलाला अश्रू अनावर झाले. घळा अश्रू मुलाचे बापाच्या पायावर पडत होते. बापाला मुलाचे अश्रू जाणवले. बापाला वाटलं